कसं काय मंडळी, रामकृष्ण हरी. तर तुम्हाला सांगू का, आज आमच्या गावचं देवस्थान श्री संत केदारेश्वर महाराज यांच्या मंदिरचं रुंदीकरणाचं काम सुरू होणार होतं. त्याच्यामुळं पुढे तुम्हाला सांगतोच मी कशा प्रकारे हे काम होणार होतं ते. आजचा ब्लॉग थोडा मोठाच होईल, पण शेवटपर्यंत नक्कीच बघा बरं का. आज आहे आपला 365 दिवस डेली वर्कआउट चॅलेंजचा दिवस 179 बरं का. कसं आहे ना, लेगचा व्यायाम असला की हे समजे मी मजाच घेते. का म्हणून की ते एकच दिवस असा आहे ज्या दिवशी मला दिवसा ढवळ्यात येवं दिसते. तर लेगचा व्यायाम म्हणजे स्वप्न हो भाऊ, लय अवघड असतं. आता व्यायाम कंप्लीट केल्यानंतर आलो मी गाव काम की आज आपल्या माळावर काम सुरू होणार होतं, तर त्याचीच पूजा करायची होती. आम्हाला आल्या नारळ सोलायचं काम दिलं. पूजेसाठी पब्लिक म्हणजे भरपूर आली होती. आम्ही इकडे नारळ सोलून घेऊ लागलो, तो महाराजांनी इकडे श्री संत केदारी महाराजांना आंघोळ घालायला सुरुवात केली. देवाची आंघोळ घालून पूजा करून घेतली महाराजांनी. आज का कुणास ठाऊक, पण माळावरचं वातावरण पण एवढं छान झालं ना की बघायसारखंच नजारा झालता. आज माळावरनं खाली जायचा विचारच आहे ना गेलता डोक्यामध्ये. इथंच खूप करमू लागला. आता पूजाचा वेळ झालते म्हणून आम्ही सर्वांना एक एक नारळ वाटली. सर्वांनी ती नारळ घेतली आणि नंतर मंदिरामध्ये गेले देवाला ओवाळण्यासाठी. देवाला नारळ ओवाळून